दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण आचार या प्रकरणातील 279 क्रमांकाचा जो आचार आम्हाला सांगितलेला आहे त्या संबंधित वचन आपण या ठिकाणी बघतो आहोत. आचाराचं 279 क्रमांकाचं वचन आज आपण घेणार आहोत. सेवकासी अविधी नाही. मागच्या वचनामध्ये आपण बघितलं की दादोसांच्या प्रकरणावरून स्वामींनी दादोसांना शिक्षा पण केलेला आहे की आपला सेवक त्या ठिकाणी तुम्ही पाठवत आहात आणि ते पण कोण आहे? सेविका आहे. आणि ते अपवेळी त्या ठिकाणी तुम्ही पाठवत आहात किंवा तुम्ही जरी नाही पाठवलं तरी तुमच्या काही अनुकरणामुळे त्यांच्या लक्षात आलं की सेवा आहे बरं का, आणि ते स्वतः गेले तर त्यावेळेला तुम्ही त्यांना थांबवलं पाहिजे होतं इत्यादी शिक्षा पण स्वामींनी केलं. एक व्यवहाराचा भागही स्वामींनी त्या वचनामध्ये सांगितलेला आहे. आणि सोबत स्वामींनी पुढील वचन सांगितले की स्वयंदास्य तपस्विना, म्हणजे तपस्वी व्यक्ती जे आहेत ते स्वतःचं दास्य स्वतः करत असतात, मग त्यांना तपस्वी म्हणता येतं. आणि अशा पद्धतीने हा आचार स्वामींनी सांगितलेला आहे. आणि त्याचा वेगळा अर्थ पण एक केला जातो की तपस्वी व्यक्तींचं जे दास्य आहे ते आपण स्वतःहून ते केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. अशा प्रकारची जाणीव सेवेच्या बाबतीमध्ये सेवकाला असली पाहिजे. आणि तपस्वी व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा त्याची जाणीव असली पाहिजे. म्हणजे दोघांनाही, गुरु आणि शिष्य दोघांनाही आचार त्यामधनं सांगितलेला आहे की श्री गुरुजी असतात ते आपला आचार जो आहे, आपला विधी जो आहे ते स्वतः करतात. आणि सोबतच शिष्याने देखील काय केलं पाहिजे? श्री गुरुजींचा मनोधर्म जाणून स्वतःहून ती सेवा केली पाहिजे. ते सांगतील आणि मग उठायचं वगैरे असं नाही. म्हणजे काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण तत्पर असलं पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आत्मनिष्ठाईचे झाले तरी परनिष्ठे काही पा, जे थेत अवश्य करणीये करिता कौशल्य भंगे अविधी रूपता झाली या परी दोष नाही एरवी असे. म्हणजे इथे सांगितलेलं आहे की तपस्वी व्यक्तीचं दास्य आपण स्वतः करावं किंवा तपस्वी व्यक्तीने स्वतःचं सेवा स्वतः करावी. परंतु इतर वेळेला ठीक आहे. आणि जे व्यक्ती त्यांची जे सेवा करतात त्यांच्याकडनं जर का काही चूक झाली, काय अकुशलता घडली तर मग त्याचा दोष लागेल का? ना सेवकासी अविधी नाही. किंवा सेवा करताना सेवा अशा प्रकारची आहे की जेणेकरून जसं आता आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा हात लचकलेला आहे आणि तो आपल्याला आता ते बरोबर काहीतरी लावून तेल वगैरे लावून चोळायचं. आता ते मुलायम पद्धतीने चोळता येईल का ते? किंवा ते आपण त्यांचं ते तेल वगैरे लावताना त्यांना दुखेल की नाही दुखणार? दुखणारच. म्हणजे अशा पद्धतीने सेवा करताना काही गोष्टी आवश्यक आहेत. डॉक्टरच आहे तो आणि तेच मोठ्या अधिकाऱ्यांना ते सलाईन लावत आहेत, आता ते दुखणार की नाही की नाही? परंतु त्यावेळेला सेवक भाव आहे तो. तीच गोष्ट आणि उद्दिष्ट जर का वेगळं असेल, गोष्ट तीच आहे परंतु उद्दिष्ट वेगळं असेल की दुखवायचं आहे तर मात्र दोष लागेल. तीच क्रिया आहे त्याच्यामध्ये, मात्र त्याच्यामध्ये सेवेचा भाव जर का भाव असेल तर मग सेवकासी अविधी नाही. म्हणजे अशा पद्धतीने आहे. जर का तुम्ही एखाद्याला काही भोजन खाऊ घालताय आणि त्याचं उद्दिष्ट तुमचं चांगलं आहे आणि ते विधीच्या रकान्यामध्ये आहे तर मग दोष नाही. परंतु जर का ती जबरदस्ती खाऊ घातलं तर, जरी गोड नाही खात तरी, तिखट नाही खाते तरी तिखट मुद्दामून वाढायचं त्यांना, म्हणजे हे काय आहे? मग सेवकासी अविधी नाही कधी? जेव्हा ते रकान्यामध्ये असेल बरोबर. परंतु जर का रकान्याच्या बाहेर आपण गेलो तर मात्र त्याचा दोष लागू शकतो. आणि म्हणून सांगितलेलं आहे की अवश्य करणीये करिता कौशल्य भंगे, लापिकेमध्ये सांगितलेलं आहे की अकुशलता झाली वगैरे काही, परंतु ते करणे कसं आहे? अवश्य करणीय आहे.
म्हणजे ते आवश्यक आहे ते गोष्ट करणं. मग त्यावेळेला अविधिरूपता झाली परी दोष नाही, म्हणजे अविधी जरी झाली तरी तो दोष नाही, कारण की उद्दिष्ट आणि त्याचा तो जो काही सेवेतला जो काही भाग आहे तो सगळं राखून ती क्रिया केल्या जात आहे, म्हणून त्याचा तेवढा काही दोष नाही. आता या संबंधित जी काही लीळा आपल्याला बघायची आहे ती आहे पूर्वार्ध 585 क्रमांकाची लीळा येते. भटा महादाईचा देवा भेटी. भटोबास महादाईचा आणि दादोस हे रिद्धपूरला गेलेले होते आणि तिकडून ते आले. स्वामींचं अवस्थान जोगेश्वरीला आहे. गोसाव्यांसी दुपारीची आरोगणा झाली, गुळा झाला, बाईसी फोडी ओळगविल्या, विडिया करून देते असती. गोसाव्यांसी भीतरिली भिंतीसी समोर उत्तराभिमुख आसन असे. स्वामींचं दुपारचं पूजा अवसर आरोगणा सगळं संपन्न झालं आणि स्वामी समोर बसलेले आहेत. उत्तराभिमुख स्वामींना आसन आहे आणि तेवढ्यामध्ये परमेश्वरपुरीची कापडी आहे. परमेश्वरपूर म्हणजे रिद्धपूरला जे भटोबास महादाईचा वगैरे गेले होते ते रिद्धपूरचे कापडिये म्हणजे यात्रेकरू. कापडी म्हणजे यात्रेकरू. ते कापडिये देव भट महादाईचे हे तिघजण अंगणी उभी ठेली एकदम अंगणामध्ये आल्या. त्यावेळेला काही अशी सूचना वगैरे दिल्या जायची नाही, म्हणजे हा काळ असा आहे की याच्यामध्ये पत्राची सुद्धा सोय नाही आहे. एखादा माणूस पाठवला, घोडेस्वार म्हणा वगैरे निरोप पाठवणारा, तर ते जे मोठे कोणी अधिकारी आहेत ते लोक पाठवायचे. परंतु सर्वसामान्य लोकांचं असं काही नसायचं बरं का, निरोप पाठवायचा वगैरे. तर मग अशा पद्धतीने हे तिघजण अंगणामध्ये येऊन उभे राहिले आणि गोसावी देखिले आणि टाळी वावणी म्हणितले. स्वामींनी त्यांना बघितलं, स्वामींना आनंद झाला आणि एकदम टाळी वाजवली स्वामींनी आणि म्हणतात, हे काही परमेश्वरपुरीची कापडी आली मा, म्हणजे रिद्धपूरचे सगळे यात्रेकरू तर आले बरं. तैसेची गुंफेची अंगणासी बीजे केले. स्वामी स्वतः अंगणामध्ये आलेले आहेत आणि सगळ्यांना स्वामींनी अवघ्या क्षेमाळ इंगणे दिलेले, म्हणजे सर्वांना स्वामी भेटलेत, गळा भेट घेतलेली आहे. म्हणजे आत्ता पण अशी पद्धत आहे की जर का कोणी स्थान वंदन करून आलं तर त्याची भेट घ्यायची असते आपल्याला. आता अलीकडे आपल्यासाठी स्थान वंदन म्हणजे एकदम हे झालं, म्हणजे कधी आपण जातो येतो त्याचं एक नवल नाही राहिलं आपल्याला. पण आधीच्या काळामध्ये क्वचितच स्थान वंदनाला जाणं होत होतं आणि जर का कोणी लक्षात आलं की कोणीतरी स्थान वंदन करून आलेत, आवर्जून त्यांना जाऊन भेटायचं, त्यांना सुपारी देऊन ते भेटल्या जायचं वगैरे. आजही म्हणजे मंदिरामध्ये एक जण येतात, ते एकमेव व्यक्ती अशी आहे की मी कुठून आलो की ते जर का तेवढ्यामध्ये आले तर ते येऊन मला भेटतात, खास करून की तुम्ही तिकडून स्थान करून आले म्हणून. ग्रस्तच आहेत ते पण, म्हणजे ही आधीची पद्धत होती. आणि रिद्धपुरून आले, परमेश्वरपुरून आले तर स्वामींना त्या व्यक्तींचा विशेष आदर स्वामी करायचे आणि स्वतः म्हणून स्वामी अंगणामध्ये जातात. आणि मग स्वामींना आतमध्ये भीतरी लोट्यावर आसन झालं, स्वामींजवळ सगळेजण बसले आणि स्वामींनी अनुकरोनी म्हणितले, म्हणजे स्वामींनी विचारलं देखील आणि त्याच्यामध्ये श्रीकराचा अनुकार पण स्वामींनी केलेला आहे की श्री प्रभू निकेनी राज्य करीत असती. प्रश्न स्वामींनी विचारला, श्री प्रभूंचं काय व्यवस्थित निकेनी त्यांचं सर्व अवतार कार्य सर्व सुरू आहे का? जी निकेनी राज्य करीत असती, म्हणजे आता हा काही विचारायचा भाग नाही आहे, स्वामींनाही कळतंय आणि ते स्वामींचं सर्व व्यवस्थितच चालणार आहे. असं काही म्हणजे परिस्थिती खालवणे वगैरे किंवा हे होणं हे मनुष्यांच्या बाबतीत, जीवांच्या बाबतीत होतं. परंतु ही एक पद्धती आहे, व्यावहारिक भाग आहे. आपल्याला कोणी जरी भेटले तरी आपण सहज कसं काय तब्येत वगैरे चांगली आहे का वगैरे, हे आपण व्यावहारिक गोष्टी आहेत, ह्या गोष्टी बोलल्याच गेल्या पाहिजेत. आमचे स्वामी विचारायचे कुटुंब परिवार निकेनी असे, म्हणजे तेवढंच त्या माणसाला समाधान वाटतं. नाही तर लोक म्हणतात की आम्हाला विचारलं पण नाही बरं का त्यांनी. परंतु ते आपण पाणी जरी दिलं, चहा जरी दिलं, एकही शब्द नाही बोललो तरी ते म्हणतात ते एक शब्द नाही बोलले, आम्ही काय चहा पाण्यासाठी थोडी गेलतो. म्हणजे बोलणं हे कितीतरी महत्त्वाचं आहे आणि ते व्यावहारिक जे बोलणं आहे ते बोलल्याच गेलं पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी हा प्रश्न विचारला आणि मग
त्यांनी, कारण की स्वामींचं अवतार कार्य कसं चालू आहे, काय लीळा आहेत, हे देखील स्वामींना यांना विचारायचं की नुसतेच रिद्धपूरला जाऊन आले असं नाही पाहिजे. तिथे आचार्यांना पण स्वामी विचारतात की स्वामींच्या श्रीप्रभूंच्या लीळा आठवतात का वगैरे वगैरे, सगळं त्यांनी विचारलेलं होतं. आणि मग त्यांनी काय केलं, दोन्ही पोटळ्या प्रसादाच्या लाडूच्या आणल्या होत्या. 2 असे थोड्याशा पोटल्या बांधलेल्या कपड्यामध्ये स्वामींचा श्रीप्रभूंचा लाडूंचा प्रसाद त्यांनी आणलेला होता. तो स्वामींच्या श्रीकरी ओळगवला, गोसावी श्रीकरी घेऊनी नमस्करीला. एरवी दुसरा पदार्थ असता तो स्वामींच्या समोर ठेवून दिला असता. इथे तसं नाही, प्रसाद आहे तो स्वामींनी स्वतः श्रीकरात घेतला आणि नमस्करीला म्हणजे त्या प्रसादाचा सन्मान केला, वंदन केलं. मग सोडूनी प्रसाद केला आणि नंतर मग तो प्रसादाचं जी ते गाठोडं होतं ते सोडलं आणि सर्वांना तो प्रसाद स्वामींनी द्यायला लावला. आणि मग स्वामी म्हणतात, बाई या लाडूआ गुळूपूरला या न पुरेची. म्हणजे आता ते लाडू बनवताना ते जे काय आधी सारण बनवलं जातं ना, पुरण बनवलं जातं म्हणा, काय जे असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण गुळाचं बनवलेलं आहे. तर ते सगळीकडे समान तो मिश्रता त्याची झाली पाहिजे. जर का तुम्ही तो टाकलाय त्याच्यामध्ये गुळ किंवा साखर आणि तो पूर्ण व्यवस्थित मिसळला नाही तर तो काही लाडू त्यातला गोड लागेल, काही फिक्का लागेल, काही कमी फिक्का लागेल. म्हणून स्वामींनी ते रूप केलेलं आहे की या काही लाडवांना गुळ बरोबर झाला बरं का, काहींना एकदम कमी झालेला आहे. हो जी ऐसेची तेही गोसावी जाणीतले जी. म्हणजे स्वामींनी सुद्धा असंच म्हटलं, म्हणजे कोणी श्रीप्रभूंनी पण म्हटलं असं. स्वामी म्हणतात, पोरे हो तेत नेणी जे ऐसे काही असे तेत सकळे जानोनी नेणी जे की. ते म्हणतात ते गोसावी जाणीतले जी, श्रीप्रभूंनी पण जाणीतलं. स्वामी म्हणतात तेथ नेणी जे ऐसे काही असे का, पण त्यांनी जाणावं असं नाही, तिथे नेणीव हा प्रकारच नाही, ते सगळं जाणतात. परंतु एवढं असून सुद्धा जानोनी नेणीव त्यांनी भावलेली आहे. आमचे स्वामी देखील सांगतात, जानोनी नेणे तो सदैव. है ना, एखादा विषय काढला का माहिती आहे का, आपण हो मग आम्हाला माहिती आहे सगळं, असं म्हणणं हा एक प्रकार वेगळा आहे बरं का. आपल्याला लगेच त्या माणसाचा दोष दिसून येतो बोलण्यातला. आणि एखादा व्यक्ती हो त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे आम्हाला वगैरे, म्हणजे आपण ती जाणीव दाखवायची आहे, परंतु ती पण कशी, अहंकार त्याच्यामध्ये आपल्या डोकावला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये सात्विकच भाव डोकावला पाहिजे. म्हणजे एखाद्याने म्हणा हो आमचा भरपूर अभ्यास झालेला आहे, नाही, मग समजायचं त्या माणसाचा अभ्यास नाही झालेला. जवजव जाणता तव नेनता. जानोनी नेणे कसं काय बरं, हे काही आपल्याला त्याचं काय हे नाही करायचं, अभिनय नाही करायचा आहे, मला काहीच नाही माहिती असं नाही. उलट असं असतं की जेवढी तुम्ही जाणीव तुम्हाला होते ना तेवढीच नेणीव तुम्हाला कळते. जर का मी म्हटलं माझं सगळे सूत्रपाठ, अर्थ, लीळाचरित्र, अर्थ सगळं माझं पाठ आहे, मला काही पण विचारा, पण मला ह्याची जाणीव असली पाहिजे की माझं शाब्द ज्ञानातला अभ्यास झालाय, आचरण नाही झाला अजून. आचरणामध्ये अजून परत वेगळं ज्ञान मिळतं बरं का. अभ्यासात ज्ञान जे मिळतं त्याहीपेक्षा तुम्ही जेव्हा ते आचरणात आणता तेव्हा अजून त्याच्यामध्ये ज्ञान दडलेलं असतं. आता हे जरी झालं तरी परत शाब्द ज्ञानाचं झालं, अप्रोक्ष ज्ञानाचं बाकीच आहे, अजून सामान्य ज्ञानाचं बाकीच आहे, विशेष ज्ञानाचं बाकीच आहे, ईश्वरीचा अनुभव ज्ञान जे आहे म्हणजे आनंदाचा जो अनुभव येतो अजून तर बाकीच आहे. म्हणजे शाब्द ज्ञान जरी पूर्ण झालं तरी 25% ज्ञान झालं, बाकी 75% व्हायचं बाकी आहे. म्हणजे जेवढी तुम्हाला जाणीव होईल तेवढीच तुम्हाला नेणीव भावेल की अरे एवढं तर भरपूर आपलं बाकी आहे अजून. म्हणजे इत्यादी प्रकारे ही जाणीव झाली की जानोनी नेणे, म्हणजे आपोआपच तुम्हाला नेणीव भावते की मला झालाय माझा अभ्यास, पण तो जेवढा झाला पाहिजे तेवढा माझा झालेला नाही, आपोआपच नेणीव आपल्याला भावत असते. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं तेथीचे सकळी ते तेथीच्याची प्रवृत्ती. श्रीप्रभूंच्याच प्रवृत्तीने सगळं चालतं. मग महादाईचा उगेच राहिल्या, गोसाव्या स्वामींजवळ बसलेल्या होत्या. स्वामी म्हणतात तेथ गेले ती मग काही करा. काय केलं बरं तिथे जाऊन, मार्गात गेले मग काय केलं, नुसतंच पंक्ती जेवले का आपण, काय केलं है ना. मार्गातनं कोणी आलं की ते सांगतं काय पंगत, काय पदार्थ बनवलेला, त्याचीच फक्त आपण प्रशंसा करत असतो. पण ते पोथी ऐकली का, नाही पोथीला ते आता आम्ही झोपलेलो होतो त्यावेळेला,
आम्ही थकून गेलतो त्याच्यामुळे झोपलो. आपण जेवायच्या वेळेला झोपत नाही, पण निरोपणाच्या वेळेला मात्र आपण झोपतो. तर तसं नाही झालं पाहिजे. या ठिकाणी पोथीला पण उपस्थित राहिलं पाहिजे. जसं मी सांगितलेलं मागे की आम्हाला आधी कार्यक्रमाला आम्ही जायचो संवत्सरून, मग कार्यक्रमाला गेलं तर मग तिथे सभा वगैरे ऐकण्याची सवय नसायची आम्हाला. मग एक दिवशी मामाजींनी बोलवलं आम्हाला दोघा तिघांना, कसं झाला कार्यक्रम? छान झाला एकदम, सगळे लोक होते. त्यांनी विचारलं कोण कोणाची भाषणं झाली. आता कुठं सांगता येतं, अध्यक्ष कोण होते, मग ते काय बोलले. आता हे आम्हाला सवयच नव्हती. मग लक्षात आलं की हे पण आपण ऐकलं पाहिजे. ते मामाजी जे विचारतायत ते उगाच नाही विचारत. मग आम्ही प्रत्येक सभेला आजही गेलो तरी कोण वक्ते आहेत, कोण अध्यक्ष आहेत, कोण काय बोलतंय, त्याला कोण काय उत्तर देत आहे, म्हणजे हे सगळं आता ते मूल्यमापन केलं जातं. आणि मग परत जेव्हा मामाजी विचारायचे तर आम्ही सांगतो अध्यक्ष हे होते वगैरे. म्हणजे हे आपल्याला माहिती असलं, जिथे आपण जातो तिथलं आपलं निरीक्षण परीक्षण हे आपलं असलं पाहिजे. तिथे काय श्रवण केलं जातं आहे, ते श्रवण आपण काय केलेलं आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणून स्वामी विचारतात ते तर गेले ती मग काही करा म्हणजे सेवा वगैरे तुम्ही काय केलं. आणि श्रीप्रभूंकडे निरूपणाचा भाग नाही आहे, सेवेचा भाग आहे. आणि आमच्या स्वामींच्या सन्निधानापेक्षा श्रीप्रभूंचं सन्निधान कठीण आहे, कारण की स्वामी सांगतात आणि मग ती सेवा होते. इथे सांगणंच नाही आहे, तुम्ही तुमच्या कुशलतेने सेवा करायची आहे अशा पद्धतीने. म्हणून तिथे विचारलं की तुम्ही काय तिथे सेवा वगैरे तुमचं काय सुरू असायची. महादाईसा लगेच सांगायला लागल्या. जी तिथे आम्ही गेलो तर मग महादाईसांनी 3-4 घटना किंवा 3-4 लीळा श्रीप्रभूंच्या संबंधित सांगितलेले आहेत. ते म्हणतात एक दिवशी श्रीप्रभू बाहेर विहरणाला जाणार होते आणि तेवढ्यात मी त्यांना म्हणाले की देवा काय करा, गोसावी तव मिया म्हटले जी गोसावी खेळावया बीजे न करावे. आज आपण बाहेर जाऊ नका, मी तुमच्यासाठी दिढरे बनवणार आहे. स्वामी म्हणतात ठीक आहे. स्वामींनी हरिक स्वीकारला, म्हणजे प्रसन्न झाले स्वामी. आणि मग आसनावर उपविष्ट झाले. महादाईचं सांगतात मी ते दिढरे केले आणि वाटी तूप वगैरे असं स्वामींना ते ओळगवलं. आणि स्वामींनी अवलोकन करून म्हटले आव मेली जाय म्हणे हा आहिता म्हणे. हे डिडरे नाहीत, हे तर आहिता आहे. डिडरे नव्हे आहो डिडरे दे म्हणे, तू डिडरे देण्याचं कबूल केलेलं आहे आणि आता आहिता आहे. आणि मग जी मिया डिडरे घेतले मागुते श्रीकरे ओळगविले, ते स्वामींच्या श्रीकरातनं घेऊन परत स्वामींना तेच मी अर्पण केलं. तेव्हा जी आमते, मग ते म्हणतात जी आमते गंगाधरी डिडरे म्हणजे तुमते वराडी आहिता ऐसे म्हणजे आम्ही ज्याला डिडरे म्हणतो त्यालाच तुम्ही आहिता म्हणतात. मी तुम्हाला आहिताच दिलेला आहे, म्हणजे विदर्भातला आहिताच दिलेला आहे ना, आमच्याकडचं डिडर दिलेलं आहे. हे डिडरेची आणि हेच आहिता आहे असं स्वामींनी धिरडे, इथे डिडरे असं नाव आलेलं आहे. म्हणून हे मागुते श्रीकरी ओळगविले, गोसावी ऐसे ओळखिले, आवमेली जाय डिडरे हे नव्हे म्हणे आहिता. आता श्री परगुरूंना सुद्धा सगळं काय माहिती आहे, परंतु आता तुमची कुशलता काय आहे त्यावेळेला ते बघता येतं. आणि त्या कुशलतेने आता महादाईसा काय करणार आहेत. महादाईसा म्हणतात की त्यांनी श्रीप्रभूंनी परत ते माझ्याकडे देऊन दिलं आणि मग मी घाबरले. आता हे करायचं काय आपण, आता त्यांना काही लक्षात येईना. आणि मग ते म्हणतात फुल सोजी होती ते दुधांत कालविली, अंत साखर घातली, तुपाचा बोळा दिधला, वरी संकाकृती घातले, वरी एळा मिऱ्याची पुडी घातली. म्हणजे तेच मिश्रण आहे ते त्यांनी काय केलं, थोडंसं बदलवून असं टाकलं. जसं डोसा आहे, ते डोस्याला आता स्वामींना ते नको आहे, ते म्हणतात नाही मला हा वेगळं काहीतरी म्हणतायत. मग त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही कांदा टमाटर वगैरे टाकून तेच दिलेलं आहे, पण त्याला काय केलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने तयार करून दिलेलं आहे. तर तसं त्यांनी फुलसोजी म्हणजे समजा रवा वगैरे आहे तर दुधात घालून त्याच्यात साखर टाकली, एळामेराची त्याच्यामध्ये थोडंसं हे टाकून दिलेलं आहे. आणि शंकाकृती घातले म्हणजे वरती तव्यावर टाकून ते फिरवलं गोल असं. आणि गोसाव्यांचे श्रीकरी ओळगविले, आता श्रीप्रभूंना ते दिलं. आणि स्वामींनी बघितल्यावर म्हणतात अय्या माझा आता होय म्हणे डिडरे दिदले म्हणे, म्हणजे ह्याला म्हणतात डिडरे.
अशा पद्धतीने स्वामींनी ती आरोपणा केली. आता या उपरी सर्वज्ञ म्हटले, बाई तेदवा श्रीप्रभूची प्रवृत्ती भंगिलीची होती, भंगलेली होती ना का श्रीप्रभूंची प्रवृत्ती. मा ते तुम्हा कैसे स्फुरले, म्हणजे तुम्हाला बरं ते स्फुरलं, तुम्हाला लक्षात आलं. म्हणजे हे स्फुरणं खूप गरजेचं आहे. सेवा करणं सोपं आहे बरं का. तुम्हाला सांगितलं की पाणी घेऊन या, पाणी आणायला काय घेऊन आले. तुम्हाला सांगितलं जेवण वाढा, वाढलं जेवण. परंतु ते सेवा करताना जेव्हा एखादा मध्ये असा प्रसंग येतो त्यावेळेला तुमचं डोकं तुम्हाला लावायचं आहे, आता करायचं काय. मग त्यावेळेला बरोबर तीच क्रिया तुमच्याकडनं झाली पाहिजे, तशीच सेवा झाली पाहिजे. तर जसं ते आम्हाला मामाजींनी सांगितलेलं, ते पंक्तीसाठी दूध आणलेलं, बासुंदी तयार होत होती आणि तेवढ्यामध्ये लक्षात आलं की दूध नासायला लागलं. त्याचं पटकन त्यांनी काय केलं, जो जाणता माणूस होता त्यांनी त्याचं पनीर बनवून टाकलं आणि पनीरची भाजी आली. लोक म्हणे बासुंदीची पंगत होती, पनीरची भाजी कशी काय आली. म्हणजे ही कुशलता असते की तुम्हाला त्यावेळेला सुचलं पाहिजे की काय करायचं आहे. म्हणजे हे सेवकाचं खरं लक्षण आहे. सेवा करणं हे सेवकाचं लक्षण नाही. ते सेवा करत असताना तिथे किती कुशलतेने तुम्हाला काय बदल करायचा जर का झाला तर तो किती कुशलतेने तो त्याच वेळेला केला गेला पाहिजे बेमालूमपणे, हे लक्षात येणं हे सेवकाचं खरं लक्षण आहे. आणि मग एक दिवशी ते म्हणतात की आम्ही अमृत फळे केली होती. अमृत फळेचा अर्थ काय होतो माहिती नाही, परंतु सांगितलेलं आहे आम्हाला की गुलाबजामला अमृत फळे असं म्हणतात. आणि त्या दिवशी ते गोसाव्यांशी रुचली, स्वामींना आवडले ते गुलाबजाम. रात्री वेळी लागी ठेवली. मग महादाईसांनी काय केलं, ते काही वाटून नाही दिली, ते परत संध्याकाळसाठी म्हणून ते ठेवले गेले. आणि मग स्वामींना जे ताट वाढलं, परत अमृत फळे महादाईसांनी ते ओळगवलेली आहेत. आणि मग ते अमृत फळे ओली, ते सियाळे दिस, थंडीचे दिवस होते त्याच्यामुळे काय झालं, ते थंड पडलेले होते. खूपशे पदार्थ कधी कधी काय होतं की तुम्ही ताट वाढून देता आणि नंतर मग गंध, संकल्प, फूल, हार, दंडवत, संकल्प, अगरबत्ती, आरती एवढ्यामध्ये काय होतं की ते जेवण जेवढं वाढलं ना ते थंडगार पडून जातं. हां, म्हणजे ते हाताला पण जाणवतं. आता इथे नाही कळणार आपल्याला, पण जेव्हा आम्ही तिकडे गाव साईडला असतो त्यावेळेला खरोखर ते थंडावा तिकडे एवढा असतो, तर ते जेवण एकदम थंड पडलेलं असतं. तसं नसलं पाहिजे. आमची संवत्सर वांबोरीची पद्धत आहे की आधी सगळा विधी करून घेतात आणि त्याच्यानंतर मग भोजन वाढल्या जातं. भोजन उत्तम दिल्या गेलं पाहिजे. भोजन वाढल्यानंतरच विधी करावा असं काही नाही. तुम्ही विधी आधी करा, जेवण नंतर वाढा, नाही तर जेवण आधी वाढून त्यांना जेवण घेऊ द्या, नंतर विधी करा, काही समस्या येत नाही. तुमचं तुम्हाला ती क्रिया लागू होत असते. परंतु हे असं आहे की आधी पूजन करून घ्या, त्याच्यानंतर भोजन वाढा, म्हणजे लगेच जय झाला की जेवता येतं. जे जेवणारी व्यक्ती त्यांना ते बरोबर ते अन्न जे आहे ते जसं पाहिजे त्या स्वरूपामध्ये त्यांना ते देता येतं. ही क्रिया करणाऱ्याचा तो भाव असला पाहिजे बरं का. क्रिया खाणाऱ्यांचं काही नसतं, ते काही म्हणत नाही, ते जसं आलं तसं खातात, थंड असो नाही तर गरम असो. पण आपली क्रिया जर का आहे तर आपला तो भाव असं तसा असला पाहिजे. आणि म्हणून मग त्या दिवशी ते थंड झालेले होते सगळे ते अमृत फळे. आणि गोसाव्यांची उष्णाची प्रवृत्ती, स्वामींना ते उष्ण पाहिजे होते, गरम पाहिजे होते. आणि मग श्रीप्रभू म्हणतात, मेली जाय तावी तावी ना म्हणे, तावी तावी फक्त बस, हे गरम करून आण, गरम करून. पण काय गरम करायचं, चपाती का भाकरी का भाजी का डाळ का, नेमकं करायचं काय गरम, काही समजे ना. आणि मग त्यांनी काय केलेले की वाटीत तूप होतं, त्यांना वाटलं तूप आहे, थंडीमध्ये तूप असं थोडं गोठल्या गेलेलं असेल, तर ते तूप त्यांनी गरम करून आणलं. स्वामी परत म्हणतात, मेली जाय तावी तावी ना म्हणे, गरम करून आण. आणि मग महादाईचा घाबरल्या. तव श्रीप्रभू म्हटले, आहो काया काया भीती आहे. घाबरते कशाला, म्हणजे आपण घाबरलो ना तर सगळ्या गोष्टी समोरच असतात, परंतु घाबरल्यानंतर आपल्यालाच कळत नाही. काय तापवायचंय, ताटातलीच एक वस्तू तापवायची. मग नेमकं काय काय तापवायचं, नुसतं तुपावरच लक्ष गेलं, पण बाकीच्या पण गोष्टी आहेत तर त्या पण तापवत्या येण्यासारख्या ज्या आहेत त्यावर पण त्यांचं लक्ष गेलं पाहिजे होतं.
आता त्याच्यामध्ये पण काय तापवायचं आणि काय नाही. चपाती थंड झालेली असेल तर ती गरम नसते करायची बरं का. एका ठिकाणी काय व्हायचं की ते पंक्तीमध्ये म्हणजे निरोपण झालं की मग भोजनाची व्यवस्था तिथेच होती. मग ते माझ्यासाठी भाकरी असायच्या. मग ते भाकरी जेव्हा पहिल्या दिवशी मी खाल्ली तर बरं लागली भाकरी मला. 2-3 दिवस इतकी भाकरी ती तुटायची नाही. ती चावून चावून असं. मी त्या आजींना बोलवलं, म्हटलं तुम्ही ही माझ्यासाठी भाकरी बनवून नंतर माझ्या जेवणाच्या वेळेस परत तव्यावर टाकता की भाकरी? ते म्हणे हो. म्हटलं का? ते म्हणे तुम्हाला गरम गरम मिळाली पाहिजे म्हणून. म्हटलं ती गरम होते पण ती एवढी चिवट होऊन राहिलेली आहे, पाहिजे ती भाकरी थंडच द्या. म्हणजे काही गोष्टी आहेत ते त्याच वेळेला बनवून ते दिल्या गेल्या पाहिजेत. लक्षात घ्या, काही गोष्टी तुम्ही आधी बनवून ते नंतर पण तापवून ते गरम करून ते तुम्हाला देता येतात. असं वेगवेगळे पदार्थांच्या भाग आहेत. आणि म्हणून इथे काय झालेलं आहे की स्वामी म्हणतात घाबरता का बरं तुम्ही? आपण घाबरलो की आपल्याला सुचत नाही लगेच. आम्ही जर का गुरुजींच्या रूममध्ये गेलो मामाजींच्या, की ते सांगायचे कपाट उघडा. मग ते कपाट उघडलं, ते डाव्या बाजूला बघा ते ठेवलेली आहे, गाठी ठेवलेली. आम्ही उजव्याच बाजूला बघायचो. कारण की त्या रूममध्ये गेलं की भीती वाटून जाते एकदम. म्हणजे आदरयुक्त भीती असते पण आपलं डोकं चालणं बंद होऊन जातं. मामाजी म्हणायचे अरे मी उजव्या हाताला म्हटलं, तू डाव्या हाताला बघतो आहे. मग लक्षात यायचं म्हणजे आपला उजवा हात कुठला डावा हात कुठला हे पण तिथे आपण विसरून जायचं. इतकी भीती वाटायची. आमचे एक सन्मित्र होते, ते म्हणे आपल्याला दिशा कधी कळत नाही. म्हटलं मला हा काही प्रश्नच कळाला नाही. ते म्हणे आपण जेव्हा खणायचा व्यापार असतो, मामाजी म्हणतात उत्तरेला खण, त्यावेळी दिशाच कळत नाही, उत्तर कुठे पूर्व कुठे. म्हणजे ते दडपण येऊन जातं. आणि म्हणून श्री प्रभू म्हणतात काया काया भीती आहे, कशाला घाबरता. म्हणूनही श्रीकरी अमृतफळ मोडूनही दाखविले. श्रीकरात ते अमृतफळ स्वामींनी मोडून दाखवलं. हे बघा, हे थंड झालेलं आहे. जी जी मिया ते वेळणीयेसी इंगळ घातले, म्हणजे त्यांनी लगेच विस्तव हे केला. आणि बरोबर ते ज्या पद्धतीने ते वस्त्र घालून अमृतफळ ऊन करी, वस्त्रामध्ये ते अमृतफळे ठेवून ते तापवले, त्याच्यामध्ये ऊप तयार झाली. मग गोसाव्यांशी ओळगवी, मग गोसावी आरोपणा केली. आता ही एक दुसरी सेवा झालेली आहे. परत तिसरी सेवा स्नानाची सांगतात की महादायसाने न पुसत श्रीप्रभूंच्या श्रीमुकुटामध्ये तेल ओतून दिलं. श्रीप्रभू रागावले. म्हणजे काही गोष्टी स्वामींना विचारून केल्या गेल्या पाहिजेत, श्री गुरुजींना विचारून केल्या गेल्या पाहिजेत. काही गोष्टी न विचारता आपल्याला त्या स्फुरल्या पाहिजेत. ही कुशलता ज्याला कळली तो सेवक बरं का. आता म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी कळाल्या, काय गोष्टी विचारून करायच्या आणि काही गोष्टी न विचारून करायच्या हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि महादायसाने न पुसत तेल टाकून दिलं. म्हणजे त्यांना असं वाटलं श्रीप्रभूंना खूप दिवस आंघोळ नाही, स्नान नाही, आपण जर का विचारावं आणि त्यांनी नाही म्हणावं तर त्यापेक्षा तेल टाकूनच देऊया. ही अकुशलता नाही केली त्यांनी, की न विचारता टाकण्याचं उद्दिष्ट त्यांचं काय आहे की आपण तेल टाकून देऊया. मग श्रीप्रभू म्हणतीलच की बाबा आता डोकं मला केस जे आहेत त्याला तेल लावून द्याच आता टाकलेलं आहे तर. परंतु झालं उलट. श्रीप्रभू कोपू नटले आणि एकदम रागावलेले आहेत. श्रीप्रभू गोसाव्यांची प्रवृत्ती भंगिते असा. आता हे कोण म्हणतं? दादोस तिथे बसलेले आहेत. ते दादोस त्यांना म्हणतात रुपे रुपे ओकटे करीत असा. खूप झाली तुमची सेवा आणि आता खूपच ओकटे रूपी सेवा चालू आहे आणि तुम्ही जे करत आहात त्याने तुम्ही नरका जाल असं ते म्हणतात. आणि मग महादाईचा म्हणतात दादो उगे असा का, फाटका पाव नको सो. गप्प बसा बरं तुम्ही. आता एक तर एवढा मोठा गोंधळ झालेला आहे, श्रीप्रभू रागावलेले आहेत. आणि हे काय असं नसतं की लहान मुलगा आपल्या घरातला रागावता आपण म्हणतो तो हा 1 तासाने होईल तो बरोबर, असं नाहीये. श्रीप्रभू कोपू नटलेले आहेत. आणि आता उपाय काय करायचं हे तुम्ही मला सांगा. तुम्ही उलट नका सांगू मला. फाटका पाव नको सो म्हणजे आधीच कपडा फाटलेला आहे, त्याच्यात तुम्ही अजून पाय टाकून अजून तो फाडता आहात, तसं करू नका. तैसेची गोसावी टोकण्याच्या घरी गेले आणि ओसरीवरी उकड आसन स्वामी बसलेले आहेत. आणि गोसाव्यांच्या भाळ प्रदेशावरील जे तेल येते गोसावी दारवंडेसी पुसिती. असं श्रीमुकुटाकडे तेल येतं, ते कपाळावर येतं, ते असं पुसतात स्वामी त्या लाकडाला. आणि मग महादाईसा तिथे गेल्या आणि महादाईसाने विनंती केली जी जी मी पुसू. आता हे जे काय अकुशलता घडली आहे ती फक्त विनंतीमुळेच फक्त त्याच्यामध्ये बदल होईल.
आवमेली जाय उगी उगी म्हणे, गोसावी कोपूस विकरीला होता, मागू ते विनविले जीजी मी पुसू, आव उगी उगी म्हणे, तिसरी वेळे मग गोसावी प्रसन्न दृष्टी ओळखिले. महादाईसा काय हटायला तयार नाही, तिथेच बसलेले आहेत. श्रीप्रभूंनी किती रागवलं तरी ते पुन्हा पुन्हा विचारतात, मी पुसू का, मी पुसू का. तिसऱ्या वेळा महादाईसांनी बघितलं स्वामींची जे काही श्रीमुख आहे, श्रीमूर्तीजी श्रीमुख जे आहे ते प्रसन्न दृष्टी बघितली. आणि मग मिया श्रीमुगडावरी हात ठेविला आणि गोसावी यांची समस्तळ आसन झाले. स्वामी उकड आसनी 2 पायावर बसलेले होते. महादाईसांनी जसं सेवेला सुरुवात केली, स्वामी समस्तळी ओट्यावर त्या बसून गेलेले आहेत. आणि मग तया ते जाडी मागितली. आणि मग ते ज्यांच्या घरी ते गेले होते टोकणे म्हणून, त्यांच्याकडनं ती जाडी मागितली बसण्यासाठी आसन. स्वामींना आसन झालं आणि मग त्यांनी डेराबरी पानिया ठेविला आंघोळीसाठी. आणि महादाईसांनी मग भटोबासांनाही सांगितलं, तिकडच्या पाण्याचा जो जाळ काढून घेतला तो जाळ परत लावा, कडक पाणी चांगलं तापलं पाहिजे. महादाईसा एकदम तयारीमध्ये आहेत. आणि टोकण्याची स्त्री ती वाटीभर तेल आणलं तिने, श्रीमुकुटावर परत ओळगविले, वीरगुंटी घातली, पूर्ण केस मस्त तेल त्याच्यामध्ये लावून, वीरगुंठी म्हणजे वीर लोक बांधतात त्याप्रमाणे ती केसांची गाठ मारलेली आहे. मग जी गोसाव्यांचे श्रीचरण उठिले, मग स्वामी एकू एकू श्रीचरण दोन्ही वेळ देते. म्हणजे स्वामी मगाशी सेवा करू द्यायला तयार नाही, परंतु सेवकाची कुशलता बघितली आणि त्याच्यामुळे त्यांना स्वामी आता सेवा देत आहेत. मग महादाईसा दुःख उपजे. हे जेव्हा सांगतात महादाईसा स्वामींना, तेव्हा त्यांना दुःख उत्पन्न होत आहे, रडायला येत आहे की अकुशलता पण झाली आणि श्रीप्रभूंनी सेवा पण मला करू दिली. मग स्वामी म्हणतात, बाई ऐसे दुःख करीत असा तरी तेथून का आली ती? एवढं तुम्हाला दुःख होत आहे, मग तुम्ही आलाच का तिकडून? ते म्हणतात, जीजी मी काही येती होती, माते दादोसी आणले. हे दादोसांनी मला आणलेलं आहे. म्हणून शक्यतो विधी कार्यामध्ये स्वामींनी जे म्हटलं एकला विजया है ना. आज मी म्हणजे मगाशीच माझा असा विचार चालू होता की निमित्त विधी पण महत्त्वाचा आहे आणि एकला विजया पण स्वामींनी का सांगितलं आहे. तर निमित्त विधी नित्यविधीमध्ये तुम्हाला जे काही ज्ञान घेता येतं आचरणाचं ते सगळं काढून घ्या. पण ते ज्ञान जर का तुम्हाला यशस्वीपणे आचरण करून मोक्षाला जायचं असेल, अपरोक्ष ज्ञानाला पुन्हा संबंधाला जायचं असेल, तर ते आचरण एकट्यानेच करावं लागतं बरं का. तुम्ही जेवायला 4 लोक बोलवा, मदतीला 4 लोक बोलवा, पण आचरणाला तुम्ही एकटेच असले पाहिजे. तुम्ही मंदिरात आले आणि तुम्हाला 1 तास स्मरण करायचं आणि तुमच्या सोबत आलेली व्यक्ती म्हणते आम्हाला घाई आहे, पावसाचं वातावरण झालंय वगैरे, तुम्हाला मग त्यांच्यामुळे निघावं लागतं. किंवा तुम्हाला मंदिरात यायचं स्मरणाला पण ते नाही आले म्हणून तुम्हाला येता येत नाही, असं उधार काम ठेवायचं नाही. तुम्ही तुमच्या धर्माच्या बाबतीमध्ये तुम्ही सक्षम असले पाहिजे, तुम्ही समर्थ असले पाहिजे. स्वामी सांगतात समर्थ धर्म आचरित. समर्थ व्यक्तीच धर्माचं आचरण करू शकतो. आणि म्हणून इथे महादाईसा ज्या आहेत हे कुठेतरी दादोसांच्या थोड्याशा आधीन असल्यामुळे दादोसांनी मला आणलं म्हणून मला यावं लागलं. आणि मग नागदेया करवी म्हणितले म्हणजे मी ऐकत नव्हती, तर भटोबासांना त्यांनी सांगितलं. स्वामींनी दादोसांकडे बघितलं. स्वामी म्हणतात, हा महात्मे हो, तुम्ही आणलं यांना. तेव्हा ते म्हणतात, हे काही धड करत होते का तिथे? रोज कितीतरी देहाचे म्हणजे दिवसाला 10 किड्या मुंग्या मारित, 10 किड्या मुंग्या या रोज मारत होत्या तिथे महादाईसा. आणि भीतरी निद्रा करीत. तुम्ही सांगितलं आतमध्ये श्रीप्रभूंच्या त्या ह्याच्यामध्ये राजमठामध्ये झोपायचं ना, ते हे तिथेच झोपत होत्या. ही चूक ते करत होत्या. यावरी स्वामी त्यांना, बाई भीतरी निद्रा का करा? तेव्हा ते म्हणतात, महादाईसी घाबरल्या, गोसाई वारेले होते. स्वामी म्हणतात, बाई तेच काही करण होते म्हणजे काही सेवेमुळे तुम्ही थांबत होता का आतमध्ये? जीजी काही बरं काय सेवा होती? जीजी गोसाव्यांची उदरव्यथीची प्रवृत्ती. मग त्यांना पोटदुखीचा त्रास स्वामींनी स्वीकारलेला होता आणि त्याच्यामुळे रात्री अपरात्री जर का असा काही त्रास स्वामींनी स्वीकारला तर त्यावेळेला स्वामींचं पोट जे आहे ते शेकावं लागायचं. त्याच्यासाठी तिकडे ती शेगडी म्हणजे विस्तव ठेवलेला होता, त्याच्यावर काही कपडा वगैरे असं तापवून तो पोटावर ठेवायचा वगैरे. अशा प्रकारे ती सेवा करायची होती. म्हणून तुम्ही वारिलेले असताना देखील म्हणजे स्वामींची आज्ञा नसताना सुद्धा आज्ञाभंग केला महादाईसांनी. कशासाठी?
स्वामींच्या सेवेसाठी, देवाच्या सेवेसाठी, आणि मग स्वामींनी त्याविषयी सुद्धा त्यांना क्षमा केलेली आहे, का यांची चूक त्याच्यामध्ये नाही. आणि मग स्वामी विचारतात की दिवसभरामध्ये 10 लाख किडी मुंग्या मारत होत्या, म्हणजे नेमकं काय करत होत्या? मग ते म्हणतात की हे श्री प्रभू ज्या वाटेने यायचे जायचे तो रस्ता मी सगळा झाडून वगैरे काढायचे. तर दादोस म्हणतात देवा ते रस्ता वेगळाच झाडायचे आणि स्वामी वेगळ्याच रस्त्याने यायचे. मग तर दोष लागला, श्रीप्रभूंच्या उपयोगी जातच नव्हतं. स्वामी म्हणतात तसं नाही, श्रीप्रभूंची सेवा आणि तिथे हिंसा असं शक्य नाही. तिथे सांगतात ते केशव नायकाचा परिवार जंतू भरलेला असायचा. मग तिथे जर श्रीप्रभू तिकडून आले तर घाण वास येईल वगैरे म्हणून कोणीतरी काय करायचं, तो उपसून टाकायचे. श्रीप्रभूंना त्रास नको त्याचा. पण श्रीप्रभू तिकडून येतच नव्हते. मग स्वामी सांगतात की श्रीप्रभू त्या वाटा बीजे करीतू अथवा न करीतू परी ते श्रीप्रभूंची सेवा केली होय. श्रीप्रभू येऊ न येऊ तिकडे, पण श्रीप्रभूंची ती सेवा झाल्यात जमा आहे. तसंच या ठिकाणी श्रीप्रभूंसाठी जे काय तुम्ही करत होतात त्याचा तुम्हाला काहीही दोष नाही. आणि मग स्वामी सांगतात बाई सेवकासी अविधी नाही, तुम्ही भेऊ नका हो काजी, ऐसे गोसावी दादोसासी शिक्षा पण केले. आणि महादाईसांना आश्वासित स्वामींनी केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण ह्या ज्या लीळा, ही एकच लीळा आपण बघितली आणि त्या लीळेमध्ये आपल्याला एकंदरीत महादाईसांची सेवा दिसली आणि महादाईसांच्या सेवेतला दोष पण दिसला. परंतु तो दोष जो आहे तो महादाईसांनी आपल्या कार्यकौशल्याने काय केलेला आहे, वेळीच तो नासून टाकला. आणि त्याविषयीचा दोष जो आहे आपल्याला जर वाटत असलं, दादोसांना वाटत असलं तर दोष घडलेला आहे, तर स्वामी सांगतात बाई सेवकासी अविधी नाही. सेवकासी अविधी म्हणजे दासे तरी लागेची ना. म्हणजे इथे सांगतात की प्रस्तुत जे वचन स्वामींनी सांगितलेलं आहे की सेवकासी अविधी नाही म्हणजे काय बरं ना. सेवकासी अविधी म्हणजे दासे तरी लागेची ना. म्हणजे तो जो व्यक्ती आहे तो ज्या निमित्तविधीमध्ये ते सेवा तो करतो आहे, कारण की सेवा जी असते ही नित्यविधीमध्ये नाही आहेत. नित्यविधीमध्ये आपणच आपल्याला खाऊ घालतो ही आपली सेवा नाही. सेवा म्हटलं की दुसरा कोणीतरी व्यक्ती त्याच्यामध्ये येतो तरच तो निमित्तविधीमध्ये मोडतो आणि निमित्तविधीमध्ये जशी तशी जी सेवा आहे ती त्याच्यामध्ये येते. तर अशा पद्धतीने निमित्तविधीमध्ये कोणी जर का सेवा करतो आहे आणि सेवेमध्ये येणारा जेवढा काही भाग आहे तो सगळा काय आहे, तर त्याच्यामध्ये जरी एखादा दोषजनक प्रकार दिसत जरी असला तरी दासे तरी लागेची ना. म्हणजे त्याच्यामध्ये अविधी लागत नाही. जरी त्या सेवेतला तो भाग असेल तरची गोष्ट आहे, मग कुठल्याही प्रकारचा दोष नाही. अज्ञाना आदी करुनी, मग ज्ञानीयालाच दोष नाही का? अज्ञानी व्यक्तीला देखील ज्याला सेवेची माहितीच नाही आहे असं सुद्धा असतं, तर त्याला सुद्धा दोष नाही. सेवा काय असली पाहिजे, कशी असली पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे. जसं आपल्याला वाटतं कोणी साधू आले आपल्याकडे, त्यांनी चहा कॉफी दूध घेतलं तरच आपल्याला काहीतरी घडेल, तसं नाही. तुम्ही जर का त्यांचे पाय चेपून दिले किंवा पाय गरम पाण्यामध्ये त्यांची भिजवले, त्याच्यात मीठ वगैरे टाकलं, त्यांना ह्याच्याने सुद्धा गोमटा लागेल. कदाचित चहाने गोमटा नाही लागणार तुमच्या, पण यामुळे गोमटं लागू शकतं. किंवा त्यांना म्हटलं तुमचे काही कपडे असतील धुवायचे ते द्या, ते दिले. जसं एकदा संवत्सरला मोठे बाबा आंबेडगावच्या मोठ्या बाबांचा आश्रम आलेला होता, अटनादिक्रमे असा, म्हणजे फिरस्ती असं. तर त्यावेळेला संवत्सर आश्रमामध्ये काय केलं, मोठमोठ्या कड्या तापत ठेवल्या पाण्याच्या वगैरे, त्यांचं जंगी स्वागत केलं आणि त्यानंतर सगळ्यांना आंघोळ्या घातल्या, त्यांची डोकी वगैरे करून दिली, त्यांचे कपडे धुवून दिले. ते म्हणाले असं स्वागत आमचं नाही झालं कुठे. बाकी सगळे हार तुऱ्यांचं स्वागत सगळीकडे होतं, हे स्वागत महत्वाचं आहे की त्यांचे कपडे धुवून देणे, त्यांची दाढी डोकी करून दिली, गरम चांगलं कडक पाण्याने आंघोळ घालून त्यांना बरोबर सगळं ते सेवा केल्या गेली. म्हणजे इत्यादी प्रकारे काय असतं, ही सुद्धा सेवा आहे. तर ती सेवा प्रत्येकालाच ज्ञात असते असं नाही, पण त्या व्यतिरिक्त जी आवश्यक सेवा आहे ती करत असताना अज्ञानीयाला देखील त्या संबंधित कुठलाही दोष लागणार नाही. एकासी आपण देती. मग आता इथे
क्रियेचे वेगवेगळे प्रकार सांगतात की एकासी आपण देती, म्हणजे एकाला परमेश्वर स्वतःहून अशा काही क्रिया किंवा विधी देतात की त्याच्यामध्ये दोषच घडणार आहे असा विधी एखाद्याला देतात. एकासी आपण देती म्हणजे स्वतःहून देतात, तर तिथे देखील त्याला दोष लागत नाही. कसा बरं? जैसी भटासी खीर खावविली, जे भटोबासांना स्वतः स्वामींनीच खीर खायला लावली, म्हणजे हा दोषजनकच विधी दिला की नाही. एक प्रकारे प्रथम दर्शनी आपल्याला दोषजनक वाटतं. बाईसांना जेव्हा कळालं, म्हणजे स्वामी म्हणतात की तुम्ही असं करा, श्वान मिखे खीर खा, म्हणजे श्वानाच्या पद्धतीने, म्हणजे कशी, चमच्याने की टोप तोंडाला लावायचं, जिभेने. कधी तुम्ही खाऊन बघा, तसं पाणी पिऊन बघा, जीभ दुखून येते एकदम अशी. म्हणजे इथे भट्टोबासांना आपल्याला वाटलं तर खीरच तर खायला लावली, मग तर चांगलंच आहे, परंतु जिभेनी खीर खायला लावणं. जसं तुम्ही उजव्या हाताने जेवता, तुम्ही डाव्या हाताने जेवून बघा, तुम्हाला जेवल्यासारखं वाटत नाही, हात दुखून येतो आणि ते जेवता पण येत नाही, आपल्याला समाधानच होत नाही बिलकुल. तशा पद्धतीने आता जिभेने खीर खायची म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, पण ती भटोबासांनी खाल्ली. आता हा दोषजनक कसं झालं, तर स्वामींच्या उपहारासाठी बनवली खीर आहे आणि ती बाईसांनी बनवलेली आहे आणि ती स्वामी संपवायला लावली आणि त्यांनी ती संपवली सुद्धा वगैरे. म्हणजे सगळी संपवली नाही, ती बरोबर भांडं असं कडेला पडलेलं आहे वगैरे, असं थोडं खाल्लंय, थोडंसं पडलेलं आहे. मग बाईसा येऊन जेव्हा विचारतात तेव्हा ते म्हणतात कोणी खाल्ली? स्वामी म्हणतात एक श्वान आलेला होता वगैरे असा वगैरे. मग कळतं की भटोबासांनी, ते म्हणतात अरे देवासाठी बनवलेली खीर तुम्ही खाल्ली. आता हा एक प्रकारचा दोषच झाला, परंतु स्वामींनी सांगितलेलं होतं, तर त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये योग्यता असे, नाश असे. मग त्याच्यामुळे उगाचच खायला लावली का? फक्त विनोद केला का स्वामींनी? नाही, त्या क्रियेमध्ये काय होतं ना, योग्यता असे, म्हणजे योग्यता त्याच्यामध्ये जोडल्या जाते, म्हणजे देवाच्या आज्ञेचं पालन केलं म्हणून ती योग्यता झाली. आणि नाश असे म्हणजे तत्सादृश्य जे काही कर्मफळ आहेत, म्हणजे श्वानमुखेच का सांगितली, गायमुखी का नाही सांगितली? गाय ही सात्विक प्राणी आहे की ते मांसाहार करत नाही, आणि श्वान कसं आहे, तामस प्राणी आहे आणि तो मांसाहार करतो. म्हणजे तत्संबंधित जे कोणी प्राणी आहेत, हिंस्र पशु ज्याला आपण म्हणतो, तत्संबंधित कर्मफळ स्वामींनी नाचलेले. किती नाचली सांगता येत नाही. इथे एका वेळेला एकच कर्मफळ नाचतं, पण स्वामींनी जर का विधी लिहिलेला आहे तर त्याच्यामध्ये एका वेळेला अनंत कर्मांचं नाश होऊ शकतो, तो त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि मग सांगतात त्याच्यामध्ये योग्यता असे आणि नाश देखील असे, म्हणजे कर्म नाश देखील त्याच्यामध्ये झालेला आहे. साधा अनुज्ञा दिधली. आता सर्वांच्याच अशा प्रकारे कर्माचा नाश होईल का? ना. साधा अनुज्ञा दिधली म्हणजे साधेला स्वामींनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांना वृक्षान्न जे आहे ते वृक्षान्न त्यांना लोटत नाही, है ना. वृक्षान्न म्हणजे काय, एकदम सुकं अन्न आहे. नुसतीच भाकरी असेल, नुसतीच चपाती असेल, नुसतंच जर का भात असेल, हे तुम्ही एकदम खाऊ नाही शकत. त्याच्यासोबत काही ना काही आपल्याला साधन लागतं. भाजी असेल, डाळ असेल वगैरे, ते आपल्याला लागत असतं. आणि ते आता त्यांना नुसतंच वृक्षांना खाल्ल्या जात नाही. मग स्वामींनी काय केलं, सादाईसांना अनुज्ञा दिली. वचन कुठलं येते ना, सी बी चिमुटी या चवमध्ये नगमे तरी एक ठाव आप जविजे. म्हणजे जर का या चारी शिवाय तुम्हाला जर का ते वृक्षांना खाल्ल्या जात नसेल तर एक ठाव, ते त्यातला एखादा पदार्थ तुम्ही ग्रहण करू शकता, असं स्वामींनी सांगितलेलं आहे. तैसी ते तयाची कणव. तर अशी अनुज्ञा त्यांना का दिली बरं? ही सूट सगळ्यांनाच देतात का स्वामी, किंवा ह्यांनाच का दिली सूट? एरवी तर ज्यांचा अधिकार आहे ते तर वृक्षांनाच खाणार फक्त, परंतु ज्यांचा अनधिकार आहे, अधिकार नुसतं वृक्षांनाचा नाही, त्यांना पाखा मासा साधन घ्यावं लागेल. मग ज्यांना साधन घेऊन जमत नाही त्यांना फोडणी तोडणीचं इंद्रियार्थ घ्यावं लागेल. ज्यांना तोही अधिकार नाही त्यांना काय करावं लागेल, रस विखोदी जे आहेत ते ग्रहण करावे लागतील. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकाच्या अधिकाराच्या अनुरूप तो आहार आहे,
है ना. विचारतात डॉक्टर वय किती का विचारतात आपल्याला, तुमच्या वयानुसार ते औषध ते दिल्या जातं. तसं तुमच्या अधिकारानुरूप आपल्याला तो आचार आहे. आणि कधी कधी आपला अधिकार चांगला असतो पण आपण आचार मात्र हीन करतो. आपण म्हणतो नाही मला सवय नाही, मला सवय नाही. परंतु जर का तुम्ही ती सवय केली आणि जर का त्याच्यामध्ये सात्विकता राहिली तर तो तुमचा अधिकार आहे. ती सवय तुम्ही केली पण ती सात्विकता राहत नाही त्याच्यामध्ये, म्हणजे तो आपला अधिकार नाही. मग अशा पद्धतीने तैसी ते तयाची कणव, सादाईसांची ती कणव होती. म्हणून स्वामींनी त्यांना ती अनुज्ञा दिलेली आहे की नुसतंच वृक्षांना खायला लावलं तो म्हणेल आपल्याला तर जमणार नाही, त्याच्यापेक्षा आचार सोडून द्या. नुसता आचार एकदम सोडून देण्यापेक्षा काय करा, पाखा मासा साधन त्याच्यासोबत घ्या, काही हरकत नाही. ते असतं ना की मार्गात गेलो आपण, मग आता फोन करायचा का घरी, परंतु पाखा मासा करा, हरकत नाही. महिन्यातनं एकदा फोन करा, पण मार्गातच राहा, घरी जाऊ नका. नाहीतर मग काय होईल, एकदमच हे होईल आणि घरी निघून येईल तो माणूस. त्याच्यापेक्षा बाबा एखाद दुसऱ्या वेळेला फोनवर बोलला तर हरकत नाही. तसं इथे साधन घेतलं तर हरकत नाही. परियोग्यता थोडी नाश थोडा, मग योग्यता आणि कर्मनाश. मग भटोबासांना स्वामी स्वानमुखे खीर खायला लावली, तशा पद्धतीने योग्यता कर्मनाश होईल का याच्यामध्ये, तर नाही. इथे तुमचा अनधिकार आहे, तुम्ही तो अधिकार जो आहे त्याच्यापेक्षा आपला थोडा अधिकार कमी असल्यामुळे, वृक्षांनाचा अधिकार आपला नसल्यामुळे आपण थोडासा अनधिकारानुरूप आपण काहीतरी त्याच्यासोबत जोडीला खातो आहेत. म्हणजे आपल्या आचारातलं उत्तमत्व आपणच कमी करत आहोत, है ना. ते हे बनवलं, आंब्याचा रस चांगला बनवला, मग तो चपातीसोबत खाता यावं म्हणून काय केलं जातं, पाणी टाकलं जातं ना त्याच्यामध्ये. किंवा लोक वाढली बरं का, काय करायचं आता, टाका पाणी त्याच्यामध्ये. मग असं होतं की पुरला की नाही रस पुरला, परंतु त्यातला रस गेला ना. त्याच्यातलं जी काही गोडवा होता त्याच्यामध्ये त्या गुणवत्तेमध्ये थोडासा कमीपणा आला. पूर्ण जे चांगलं दूध आहे आणि पाणी टाकलेलं दूध आहे, दोन्हीमध्ये जे काही गुणवत्ता आहे ती कमी असणार आहे. एकामध्ये गुणवत्ता असणार, एकामध्ये नसणार आहे. तशा पद्धतीने योग्यता थोडी नाश थोडा, योग्यता पण कमी होणार आणि कर्मनाश जो झाला पाहिजे जशा पद्धतीने तो होणार नाही. एके मागोनी घेतले जैसा उळा, तरी ओखटे नाही गोमटे नाही. आणि जर का इथे स्वामींनी एकीकडे आज्ञा दिली भटोबासांना, जा खीर खा, एकीकडे सादाईसाने अनुज्ञा मागून घेतली, देवा मला हे जमत नाही, अनुज्ञा मागून घेतलेली आहे. आणि एकीकडे आज्ञा नाही, अनुज्ञा नाही, स्वतःच्याच मनाने जर का आपण तो पदार्थ मागून घेतला तर मग त्याच्यामध्ये कर्मनाश योग्यता होईल का ना. इथे सांगतात की एके मागूनही घेतले, कुणीतरी मागून घेतं म्हणजे मला वाढ अजून तूप वाढा, कशासाठी, अनधिकार म्हणून नाही, इंद्रियार्थ म्हणून, मला खायला आवडतं तूप म्हणून ते वाढा. जसं नातोबास होते, ते थांबूनच राहिले, का जेवत नाही, तूप नाही वाढलं. आता कधी कधी मलाही वरण भातर तूप नाही वाढलं की मला ही लीळा आठवते की मागायचं का तूप, ते म्हणा नको. स्वामी तिकडून परत काहीतरी बोलतील आपल्याला. आणि स्वामींनी आपल्याला आचार सांगितलेला आहे, जे पात्री पडिले भोजन की जे सुरुवात करून टाका. ते तूप वाढलं तर वाढलं, नाही वाढलं तर नाही वाढलं, काय हरकत नाही. म्हणजे आपल्याला तो आचार घेता आला पाहिजे तिकडून. तर इथे त्यांनी काय केलं, उळा मागूनही घेतला, कोणी आऊसांनी मागून घेतला. बटोबास नातोबास भिक्षेला गेलेले येताना त्यांनी बघितलं की चांगली चण्याचं ते शेतामध्ये चणे काढून ठेवलेले आहेत आणि ते आले, स्वामींना सांगतात, देवा खूप चांगले चण्याचं ढीग आहे तिकडे, आणायचं का. स्वामी म्हणतात, असं करा, असं तर आणायचं नसतं, परंतु आता आणताना वरचा आणू नका, खालचं आणू नका, मधलं काढा आणि आणा थोडंसं. हे गेले तिघांनी 3 चांगले बोचके आणलेले आहेत. आणि ते एक बोचका असा आहे की ते दोघांनी मिळून एकाच्या पाठीवर दिला, मार्कंडांच्या, आणि मग एकट्या भट्टोबासांनी नातोबासांच्या पाठीवर दिलं. आणि भट्टोबासांनी स्वतःचं जे काही आहे ते स्वतःच घेतलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे एवढ्या प्रमाणात त्यांनी आणलं आणि ते आणून बाहेर असं टाकलं आणि भट्टोबास त्यालाच टेकून बसले, एकदम पाठ भरून आली असेल. स्वामी बाहेर आले त्या आवाजाने, अख्खी गुंफा दणानून गेली. स्वामी, अरे येतू का चणाची, एवढा चणा आणला.
मग स्वामी म्हणतात ऐसे का जीव जीवाचा वागारा नावे ढिला करू नये, आणि केला तर आणून आण करिता वेळूची न लगे. थोडस सूट काय दिली की बाबा मग थोडस उशिरा उठलं तर चालेल का, आमचं 3ला उठणं होत नाही, काय हरकत नाही, थोडं उशिरा उठलं तरी चालेल. ते उठतात 8 वाजता. अहो आम्ही थोडं उशिरा म्हणजे 3:30ला उठा, 4ला उठा, 4:30ला उठा, 5ला उठा, सरळ 8 असं नको पाहिजे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की भटोबासांना स्वामी म्हणतात आता हे भाजा, तिकडे लांब लावून भाजा. तो शेतावाला जर का आला इकडे आणि त्यांनी बघितलं, मग त्यांनी ते भाजायसाठी काय पाहिजे, विस्तव पाहिजे. मग तो विस्तव जो आहे तो आऊसांना ते म्हणतात आऊ तू विस्तव घेऊन ये बरं. ते म्हणतात मी नाही येणार. ते म्हणे असं आहे का, बरं ठीक आहे. मग त्यांनी तो विस्तव घेतला आणि त्यांना जाताना म्हटलं आता तू उळ्याच्या ऐवजी काय करायचं, धूळच खायची, माती खा तू, आता तुला हे उळा बिळा भेटणार नाही, तर विस्तव आणायचा नाही. मग तो सगळा उळा भाजून आणला, चणे भाजून आणले, त्याचा प्रसाद केला आणि भटोबासांना सांगितलं तुम्हीच पाळं करा आता. आणि भटोबासांनी सगळ्यांना पाळं केलं आणि आऊसांना दिलंच नाही, कारण त्यांनी विस्तव आणलेला नव्हता. मग ते स्वामींना त्यांनी तक्रार केली की देवा हा मला देऊन नाही राहिला. स्वामी म्हणतात आणि वरून म्हणतोय की धूळ खा याच्या बदले. स्वामी म्हणतात किती धूळ खायला सांगतात, थोडीशीच सांगतायत ना. ते म्हणतात देवा म्हणजे तुम्ही मला जास्त धूळ खायला सांगतात की काय वगैरे. मग स्वामींकडे तक्रार केली. मग स्वामींनी सांगितलं द्या, यांना पण द्या. तो थोडासाच उळा दिला त्यांनी. मग ते म्हणतात की मला सगळ्यांसारखा अवघ्या सरीसा मला द्या, सगळ्यांना दिला तेवढा द्या. हे काय आहे, तो उळा त्यांनी मागून घेतलेला आहे. मग त्याच्याबद्दल त्यांना काय होईल बरं, तरी ओकटे नाही गोमटे नाही, त्याचा दोषही नाही त्यांना. त्यांनी मागून घेतल्याचा दोष नाही का, मार्गाचं पाळं आहे आणि जेवढं पाळं आहे तेवढंच त्यांनी मागितलं. पाळ्याच्या वेगळं जर का तुम्ही मागितलं जास्तीचं, मग मात्र दोष लागणार बरं का. किंवा पाळ्याच्या कमी खाल्लं तर लागेल का दोष, मग नाही लागणार. तुमच्या आहाराला जेवढं जे लागतं तेवढं तुम्ही घ्या, हरकत नाही, पण जास्त पाळ्यापेक्षा भेटणार नाही. त्यानंतर असं जर का केलं तर त्याचं ओकटं पण नाही आणि तो पदार्थ उळा खाल्ल्याचं गोमटं पण नाही, कारण की तो पाळ्याचाच आहे. तुम्ही काय आचारातला पदार्थ तो खातायत अशातला काही भाग नाही. आणि मग एके आपसया खाल्ले तरी उपसाहाती. आणि कधी कधी काय होतं की काही जे आहेत ते स्वतःचं म्हणजे स्वामींच्या समोर तरी आऊसा, परंतु मार्कंडांसारखे जे आहेत ते काय करतात, आपसया खादले तरी उपसाहाती. मार्कंडांनी काय केले, लाडू खाऊन घेतले. ते रोज ते लाडूची अशी चुरी हे करून करत करत ते लाडू त्यांनी संपवून टाकले. तर आता ते देवाला त्यांनी विचारलं पण नाही, देवाच्या समोरही खाल्लं नाही, चोरून लपून ते खाल्लेले आहेत. तरी उपसाहाती म्हणजे स्वामी ते उपसाहण्यात घालतात की भुकेच्या वेळी त्यांना भूक लागली, त्यांनी ते खाल्लं, काही हरकत नाही. एक अपराधा आला. आता एखादा म्हणजे सेवकासी आविधी नाही, कोण्या अर्थाने एखादा अपराधा आला आणि म्हणीये करीत असे तरी काही करू नये. म्हणजे एखादा जो व्यक्ती आहे त्याचा दोष उत्पन्न झाला आणि म्हणीये करीत असे म्हणजे तो काहीतरी सेवा पण करतो, म्हणजे त्याचे दोन्ही गोष्टी समोर आलेल्या आहेत. एक दोष पण आहे आणि एक सेवा पण आहे, अशा दोन्ही गोष्टी आहेत. जसं ते एकदा आश्रमात असं झालं की ते जेवल्यानंतर पोत्यांची गाडी आली, धान्याचे पोते, आणि मग एक जण म्हणाले, मग त्या दिवशी पुरणपोळीची पंगत होती, ते म्हणाले की तुम्ही तूप आणि जर का पोळी मला आण देत असाल वाटीभर तूप, तर मी एवढे पोते एकटा हे करेन. आता त्यांनी काय केलेलं आहे, ते अपराधा आले म्हणजे त्यांनी ते पदार्थ मागितला आहे, परंतु म्हणीये करी तू असे म्हणजे सेवा पण करतायत. आता त्यावेळेला ते त्यांचा तो करार पास झाला ना की हो ठीक आहे. आणि संवत्सरला असं नव्हतं, एकदा जेवणाचं तो हे पांडवांच्या थाळीसारखं होतं, ते एकदा ते धुवून असं उपडी मारलं की परत जेवण हा प्रकार नाही. पंतप्रधान आला तरी ते गेट उघडायचं नाही, बाबांकडे चावी असायची. मग आता त्यांना हो तर म्हटलं, ती त्याची उपलब्धता पण केली, ती पोळी तूप वगैरे, आणि त्या व्यक्तीने पण एकट्याने सगळे ते पोते रिकामे केले जेवल्यानंतर, आणि नंतर तेवढं त्यांनी वाटीभर तूप आणि पोळी खाल्ली. म्हणजे त्यांची क्षमता होती तशी. त्यांनी जे मागितलं ते काय उगाच असं हव्यासापोटी नाही मागितलं, त्यांचा आहारच तेवढा होता. जर का मी एवढे पोते उतरवले तर मला परत भूक लागणार, मग त्याची व्यवस्था काय, कारण तिथे जेवणाची परत व्यवस्था नसायची संध्याकाळशिवाय.
मग त्याची व्यवस्था काय, ती व्यवस्था करायचं मी एकटं हे करतो. मग ती व्यवस्था पण झाली, कारण तो मार्गाची सेवा होती. परंतु तो दोष जरी वाटत असला आणि म्हणी हे करी तू असे, परंतु ते म्हणितलेला व्यापार सुद्धा ते करतायत, सेवा करतायत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही इतका दोष नाही. तरी काही करू नये म्हणजे त्यावेळी शिक्षा पण करता येत नाही. नंतर बाबांना जर का सांगितलंय, यांना नंतर आम्ही तूप दिलं पोळी दिली, पण त्याची पार्श्वभूमी प्रकरणवर सांगावं लागेल की असं असं पोते उतरायला कोणी तयार नव्हतं, तेव्हा यांनी ते पोते उतरवले, त्या बदली त्यांना असं असं भूक लागली, मग ते दिलं बाबा, काय हरकत नाही. मग शिक्षा करतील का बाबा त्यांना? नाही करणार. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा सेवकासी अविधी नाही, म्हणजे त्यांचा दोष जरी असला पण तो सेवा जर का करतोय तर तो दोष उपसाण्यामध्ये घातला जाईल. त्याची म्हणिये नाशी ऐसे घडे. आणि मग तो काय करतो की त्याचा दोष नासल्या जाईल किंवा त्याचा जो काही अपराध आहे तो क्षम्य होईल. अशा प्रकारे जसं सगळेजण झोपलेले आहेत आणि एखादा एकदम ओरडला, ओरडून उठला, सगळ्यांची झोप उडाल्या, एकदम असं झालं, आता सगळेजण काय करतील, त्याला पकडतील ना त्याला सगळे. पण जर का उठल्यानंतर का रे का ओरडला, तर त्यांनी जर का सांगितलं साप आला होता म्हणून मी ओरडलो आणि माझ्या ओरडण्यावर तो साप निघून गेला, आता त्याला कोणी मारेल का? त्याचा दोष उपसाण्यामध्ये घातला जाईल, कारण की त्याचा तो दोषच आहे, सगळ्यांच्या झोपा मोडल्या, परंतु तो सेवेच्या अर्थी तो दोष आहे. त्यामुळे काय होईल? क्षमा करणे, दोष नासल्या जाईल. म्हणजे नाशी ऐसे घडे म्हणजे तो दोष नासल्या जातो. एक अपराध आला आणि म्हणिये करीत असे तरी काही करू नये ऐसे, त्याची म्हणिये नाशी ऐसे घडे. म्हणजे त्या ठिकाणी काय झालेले की सांडव्याची लीळा जर का घेतली तर स्वामी भक्तजनांवर रागवले आणि त्याच सेवेमुळे त्यांच्यावरचा राग स्वामींचा गेले. आता त्यांना वेगळं शिक्षा पण केलं का देवाने? काहीच नाही केलं, कारण की जे शिक्षा पण होणार होतं त्याच्या बदली त्यांनी ती सेवा केली, तो दोष त्यांचा नासून गेला. एकासी क्रिया अविधी रूप निपजे परी नाही. म्हणजे अविधी रूप जरी क्रिया असेल तरी त्या क्रियेचा त्याला दोष लागत नाही. जैसी महादाईसे श्रीपुरूंचा ठाई निद्रा करी ती सेवे लागी. स्वामींनी सांगितलेलं होतं बाई भीतरी निद्रा न कीजे, आणि तरी महादाईसांनी भीतरी निद्रा केलेली आहे, म्हणजे अविधीच झाला की नाही, ईश्वराची आज्ञा भंगली. परंतु तरी सुद्धा इथे काय सांगतात, एकासी क्रिया अविधिरूप निभजे परी नाही. म्हणजे त्याचा अविधिरूप जरी क्रिया असेल तरी त्याचा दोष लागणार नाही. जैसी महादाईसे श्री प्रभूंच्या ठाई निद्रा करीत ती सेवे लागी. कशासाठी? सेवेसाठी, श्री प्रभूंच्या उदरव्यथा निवृत्ती लागी, म्हणून तिथे आपण उपस्थित असलं पाहिजे. नाहीतर आपण एकीकडे असू, श्रीप्रभूंचं उदरव्यथा एकीकडे आहे, तिथून आपल्याला ते कळालं पाहिजे, म्हणून काय करायचं, ते तिथेच राजमठामध्ये झोपायचं. परंतु सेवेलागी भाव कुठला आहे? सेवेचा आहे. आणि का तरी निफजे, जर का महादाईसां व्यतिरिक्त जर का दुसरं कोणी असतं तर त्याला दोष लागला असता, किंवा महादाईचाच दुसऱ्या कुठल्या तरी जर का आधी म्हणजे मनोधर्माने जर का त्यांनी झोपले असतात तिथे, तर मात्र त्यांना देखील दोष लागला असता. सेवेत होत्या म्हणून दोष नाही, सेवेत नसत्या तर मात्र दोष लागला असता. आणि का तरी निफजे, म्हणजे इतरांना मात्र त्याची निष्पत्ती, दोषाची निष्पत्ती झाली असती. क्रिया करू जाणीजे तरी अनिष्टाचे इष्ट होय. आता इथे सांगतात की हे जे काही आपल्याला प्रकरण वसाची लीळा सांगितली, महादाईसांचं सेवेचे सगळे त्या 2-3 लीळा बघितल्या आपण, किंवा आतापर्यंत जे काही विश्लेषण केलं, याच्यातनं आपल्याला आचार काय ते सांगतात. क्रिया करू जाणीजे तरी अनिष्टाचे इष्ट होय. जर का तुम्ही क्रिया करू जाणता, तुम्हाला जर क्रिया करण्याची जाणीव आहे, तर काय होणार आहे की तुमचे अनिष्टाचे पण इष्टच होणार. अनिष्ट जरी घडणार असेल तरी त्याच्यातनं इष्टच त्याच्यामधनं प्राप्त होणार आहे. म्हणजे जर का याचा उलट अर्थ काय झाला, क्रियेची जाण नसेल तर इष्टाचे पण अनिष्ट होऊ शकतं बरं का. जसं ते मी सांगितलं ना की मी म्हटलं की मला चहा ठेवा बरं, मी सकाळपासून चहा नाही घेतला. मग त्यांनी काय म्हटलं की आम्ही तर तुमच्यासाठी आमकं हे शरबत बनवलेलं आहे. म्हटलं आता शरबत नको, मला चहाच द्या.
मग त्यांनी काय केलं, शरबत आणून ठेवलं. म्हणजे शरबत घ्या. म्हटलं चहा, चहा पण ठेवलेला आहे. पहिले शरबत घ्या, मग चहा, आणि मग त्याच्यासोबत कलिंगड सुद्धा. म्हणजे आता हे काय आहे, इष्टदायक क्रिया आहे, सगळी अन्नदानाचीच क्रिया आहे. परंतु ती अवेळी म्हणजे जो पदार्थ ज्यावेळी दिल्या गेला पाहिजे तो त्यावेळी दिल्या गेला नाही, त्या पद्धतीने दिल्या गेला नाही, त्या प्रमाणात दिल्या गेला नाही, तर मात्र ते इष्टाचं सुद्धा अनिष्ट होऊ शकतं, है ना. एखाद्याला प्रमाणाच्या बाहेर तुम्ही गोड खाऊ घातलं, इष्टदायक क्रिया आहे, पण त्याला त्याचा त्रास. हा तेच ना. परंतु त्याच्यामध्ये जर का त्याच्यामध्ये रकाना आहे सेवेमध्ये, तर त्यामध्ये त्यांना किती प्रमाणामध्ये पाहिजे तेवढ्याच प्रमाणामध्ये ते दिल्या गेलं पाहिजे. जर का आपण अधिकच्या प्रमाणात दिलं, क्रिया इष्टदायक आहे, परंतु ते प्रमाणापेक्षा जास्त झाल्यामुळे काय झालं की त्यांना त्रास झाला. जसं ते एकाने आश्रमात काय केलं, त्याचं खोकलाच जाईना, रोज खोकल्याचं औषध पिऊन पिऊन. मग ते म्हणाले की आज हे एवढूसच रोज औषध देतात, आज जास्त घेऊया. त्यांनी अर्धा बॉटल औषध घेऊन घेतलं, इष्ट. परंतु ते जे काय झोप लागली तर चक्कर यायला लागले त्याच्याने. खोकल्याचं औषध जर का जास्त घेतलं, म्हणजे औषध असो नाहीतर काय असो, अन्न असो, काही असो, ते प्रमाणामध्ये असलं पाहिजे, तर मग ते सेवेमध्ये गणल्या जातात. आणि ते प्रमाणापेक्षा अधिक असेल, जसं मी एका ठिकाणी जातो जेवायला, तर ते काय होतं की निम्म जेवण झाले की त्या घरातले एक लोक उठतात, माझ्या हाताने काहीच नाही घेतलं, माझ्या हाताने काहीच नाही घेतलं. मी सांगतो तुम्ही मला ताट देता, उपाराच्या ताटाला हात लावताना तसं माझ्या ताटाला हात लावून मला देत जा, किंवा प्रत्येकाने सुरुवातीलाच एक पदार्थ तुमच्या हाताने वाढत जा. मग आपलं जेवण इथपर्यंत झालेलं असताना मग ते आपण 2-2 हात जरी असे केले तरी ते इकडून चपाती टाक, तिकडून हे टाक, तिकडून ते टाक, तेव्हा सहस्र हातांची आठवण येते मला की आपल्याला सहस्र हात असते तर बरं झालं असतं. आता सांगा बरं, हे जेवण अशा पद्धतीने वाढणं, याच्यात आपुलकीच आहे त्यांची, परंतु ती वाढण्याची पद्धत एकदम चुकीची आहे. त्याच्याने जर का काही अपचन हे झालं तर काय होईल, जी इष्टदायक जी क्रिया आहे ती अनिष्टाकडे जाते. म्हणून आपलं इष्ट हे इष्टच राहिलं पाहिजे, आपलं अनिष्ट सुद्धा इष्ट झालं पाहिजे, आणि आपलं इष्ट सुद्धा इष्टच राहिलं पाहिजे, ते अनिष्टाकडे जाता कामा नये. अशा प्रकारची काळजी घेणं. म्हणून ते इथे म्हणालं की क्रिया करू जाणीजे, क्रिया करायची जाणीव असेल तरच ती क्रिया उत्तम प्रकारची क्रिया होत असे. जैसे अर्जुन देव माचा बैसले सेवेचे निमिसे. म्हणजे अर्जुन देव त्यांची कार्यकुशलता बघा. दुर्योधन आले तर कुठे बसले, मी खाली का बसू, खाली नाही बसले. मग मी पायाकडे का बसू, मी डोक्याकडे बसणार, मी राजा होणारा माणूस आहे वगैरे, डोक्याकडे बसले. अर्जुन देव आले कुठे बसले, पायाजवळ, माच्यावरच बसले, परंतु पायाजवळ बसले की पाय चेपता येतील आपल्याला. मग लगेच आल्याला पाय चेपले का नाही, झोप मोडेल. हे पण लक्षात घ्या, झोप मोडली नाही पाहिजे, नाही तर ते झोपणाऱ्या माणसाला उठून विचारतो झोपलेत का म्हणून, तसंही होता कामा नये. आता ते तिथे बसले, याचा त्यांना काय झालेलं आहे की अर्जुन देव माचा बैसले सेवेचे निमिषे, सेवा मिळेल मला म्हणून ते तिथे बसलेले आहेत. अनिष्ट चुकले, आता त्याच्यामुळे काय झालं, त्यांचं अनिष्ट चुकलेलं आहे. आणि आधी दर्शन झाले, म्हणजे सेवेचे निमिषे बसले म्हणून अनिष्ट कसलं, समान वृत्तीचं. ज्या पलंगावर स्वामी आहेत विराजमान, पहुडलेले आहेत, त्याच पलंगावर ते बसले तर त्या ठिकाणी दोष घडला असता, परंतु सेवेचे निमिषे बसले म्हणून तिथे दोष नाही. सेवा केली म्हणून नाही, मनोधर्म सेवेचा असला पाहिजे बरं का. उगाच आपण ते सेवा केली तिकडे, आता बरं नाही वाटत आल्यासारखी, काहीतरी केलं पाहिजे म्हणून केलं, इकडचा ग्लास तिकडे ठेवला, त्याला सेवा नाही म्हणत. सेवेचे निमिषे मनोधर्मच तो असला पाहिजे मनामध्ये, तरच ते सेवेमध्ये ते गणल्या जात असतं. आणि आधी दर्शन झाले, स्वामी उठले तर कोण दिसले आधी, अर्जुन देव दिसले. म्हणजे स्वामींच्या दृष्टिक्षेपामध्ये ते आधी आले, हा त्याचा लाभ झाला सेवेमुळे आणि श्रीचरणाशी बसल्यामुळे. सेल झाली म्हणजे मोठा आणि महत्वाचा वाटा मिळाला. कोण भेटलं, 18 अक्षयोनी का किती ते सैन्य, 18 की 11 अक्षयोनी, 11 अक्षयोनी सैन्य होतं कृष्ण महाराजांचं ते. आणि एकीकडे कृष्ण महाराज, कोण पाहिजे,
आपण असतो तर काय घेतलं असतं, मॅन पॉवरच घेतली असती ना आपण. जेवढे लोक जास्त तेवढं आपलं सोहळा चांगला होणार युद्धाचा. परंतु अर्जुन देवाने काय मागितलेलं आहे आणि दुर्योधनाने काय मागितलं. दुर्योधनाने आधीच मागून घेतलं की मला सैन्य पाहिजे बरं का. मग अर्जुन देवाच्या वाट्याला काय आलं, हा, म्हणजे अर्जुन देवाला कृष्णच महाराज पाहिजे होतं, त्यांना दुसरं कोणी सैन्य बिन्य काही पाहिजे नको होतं. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला देव पाहिजे आणि देवच भेटले पाहिजेत आपल्याला. देव भेटण्यामध्ये सगळं भेटणं आहे, सगळं भेटण्यामध्ये देव भेटणं नाही. पण देव जर का भेटले तर तुम्हाला जे सगळ्या एकूण 81 कोटी 1.25 लाख 10 देवता अधीन होतात. आपण इथे माणसं कुठे अधीन करायला लागलोय, देवता अधीन होतात आहे. आणि अशा पद्धतीने इथे आधी दर्शन झालं, सेल झाली, महत्वाचा वाटा मिळाला. आणि अशा पद्धतीने सांगतात, क्रिया प्रवेशनी ओखटे गोमटे लक्ष प्रयोजक. म्हणजे आता काय करायचं, आपण क्रिया करत असताना आपण खूप किचकट विचार करायचा नसतो बरं का. काही लोक खूप किचकट विचार करतात की म्हणजे मग आता आम्ही अन्नदान द्यायचं की द्रव्यदान द्यायचं. मग ते म्हणतात नाही आपण द्रव्यदान नाही, अन्नदानच द्यायचं. ते द्रव्य इकडे तिकडे उपयोग गेलं तर, असं झालं तर, तसं झालं तर. आता तुम्ही अन्न आणून दिलं, आता नेमकं काय होतं की तुमचं जर का ते उपयोगी जायचं नसेल तर त्याच्यामध्ये काहीतरी ते किडेच होतील काय, किंवा काहीतरी हे होऊन जाईल, ते ओलस लागून जाईल त्याला, किंवा ते खराब होऊन जातील. आणि जर का तुमची क्रिया उपयोगी लागायची असेल, तुम्ही द्रव्य जरी दिलं तरी ते देवाला प्रार्थना करून दिलेला असल्यामुळे बरोबर तुमच्याच द्रव्याचा तो पदार्थ विकत घेतला जाणार. दुसऱ्याचा जो पदार्थ आहे तो राहून जाईल की ते म्हणजे ते संपून गेलं तेल, मग आता काय करायचं, अरे हे तेलाला ह्यांनी पैसे दिलेत आणा, आणि नंतर मग ते तेल सापडलं दुसरं तेल. म्हणजे तुमची क्रिया जी आहे ती बरोबर योग्य त्या ठिकाणी उपयोगी आहे. तुम्ही तेलासाठी दिलं तर तेलच घेतलं जाईल असं नाही, अजून चांगल्या क्रियेमध्ये सुद्धा ती गोष्ट उपयोगी जाऊ शकते. आणि म्हणून आता आमच्याकडे समजा कोणी, आता आपल्याकडे मंदिरात आम्ही पंगत ठेवत नाही, पण असं कोणी काही देणार असतात समजा, मग ते कधी कधी काही लोक एवढ्या चौकशा करतात की नाही, बारीक सारीक असं तसं. मग आम्ही त्यांना म्हणतो की तुमचं द्रव्य राहू द्या, इथे सगळं झालेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा क्रिया करताना असं मोकळेपणाने ती क्रिया करून मोकळवा. ते सांगतात, क्रिया प्रवेशनी ओकटे गोमटे लक्ष अप्रयोजक. म्हणजे अशा किचकट गोष्टींमध्ये लक्ष देऊ नका. तुम्ही म्हणाले की बाबा आता मार्गाचा स्वयंपाक आम्ही मार्गात का नाही राहत, कारण तिथे स्वयंपाक बनवावा लागतो चुलीवर. मग जेवढी मोठी चूल पेटवावं लागते तेवढे जंतू मरतात. मग त्याच्यापेक्षा घरीच राहतो आम्ही, कारण घरी छोटासा गॅस पेटवावा लागतो. मार्गापेक्षा हिंसा कमी होते घरी, म्हणून आम्ही मार्गात राहत नाही. आता असं नसतं चालत. इथे आहे की क्रिया प्रवेशनी ओखटे गोमटे लक्ष अप्रयोजक. असं या क्रियेकडे लक्ष देऊ नका एवढ्या. कुठे पण हिंसा तिथे जर का जास्त घडली तर तिथे सेवा त्याच्यापेक्षा जास्त घडून राहिलेली आहे. त्या आता आपण काय बघितलं, सेवेचे निमिषे जर का असेल तर तुमचा त्याच्यामध्ये कर्मनाश होईल. सेवकासी अविधी त्याच्यामध्ये लागणार नाही. आणि म्हणून तुम्ही म्हटले की नाही मार्गात झाडू मारला तर दोष लागतो, कचरा का हे केलं तर दोष लागतो, लादी धुतली तर दोष लागतो, स्वयंपाक बनवला तर दोष लागतो, ते जे काही विजनाला चालता फिरता दोष लागतो. मग तो दोष इथे लागत नाहीत का? इथे पण ते सगळे दोष लागतात. आणि इथे कर्मवशे ते सगळे दोष आपल्याला लागत आहेत. देवता त्याला कारणीभूत राहतात नंतर भोगवायला. पण मार्गात जे आपण ज्या काही सेवा दास्य करतो त्याच्यातही दोष घडतो, परंतु सेवकासी अविधी नाही. म्हणजे ते तुम्ही समस्त मार्गासाठी बनवताय, तुम्हाला त्याची आज्ञा दिल्या गेलेली आहे मार्गातर्फे, ही सेवा तुम्ही करायची आहे आणि तुम्ही ती आवडीपूर्वक जर का करतायत. त्याच्यामध्ये पण इथे सांगितलंय की किडा मुंगींचा जो काही हिंसा आहे ते दरकुटाही न चुके. कुठेही गेले तरी किडा मुंगी आहेच, हिंसा ही होणारच आहे. म्हणून कुठल्याही प्रकारची क्रिया करत असताना, अन्नदानाची क्रिया, सेवेची क्रिया, काही जे तुम्ही दान दातृत्वाची क्रिया करताना खूप किचकट बघायचं नाही, खूप बारीक सारीक बघायचं नाही, ढोबळ ढोबळ बघा, बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या. अशा पद्धतीने क्रिया करत असताना देखील आपला जो भाव सात्विक असला पाहिजे. त्याच्यानंतर आपली क्रिया करण्याचा मनोधर्म जो आहे तो शुद्ध असला पाहिजे. आणि जर का तुम्ही देवाला प्रार्थना करून ती क्रिया दातृत्व करत असाल, द्रव्यदान अन्नदान, तर तुमचं अन्न आणि तुमचं द्रव्य हे वाया जाऊ न देण्याची जबाबदारी
देवाची आहे आणि म्हणून देव ते तुमचं अन्न पदार्थ द्रव्य वाया जाऊ देत नाहीत. आजच्या सत्रामध्ये आपण आचार प्रकरणातील 279 क्रमांकाचं सेवकासी अविधी नाही हे वचन बघितलं आणि त्या संदर्भातली पूर्वार्ध 585 क्रमांकाची जी लीळा आहे ती या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.